नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ माझी टिफिनची तयारी सुरू झालेली आणि आज टिफिनमध्ये मी पूर्णपणे व्हेज जेवण बनवलेलं आणि सोबतच स्पेशल आज डाळबी भात बनवलेला आहे। तो कसा बनवला आहे तोच शेअर करते तुमच्यासोबत। जेवणामध्ये जसे मला फिश आवडतात जास्त तसंच मला राईसचे खूप सारे प्रकार आवडतात। भाकरी आणि चपातीपेक्षा ना मला जास्त राईस खूप आवडतो, तर मी राईसचे प्रकार वेगवेगळे करतच असते। तर आज मी ते डाळबी राईस बनवते। त्याच्यासाठी मी बासमती तांदूळ आहे तो 1 वाटी भिजत ठेवलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे, उभा स्लाइस करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तर इथे फोडणीसाठी सर्वात आधी कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि थोडेफार खडे मसाले, त्याच्यामध्ये दालचिनी एक मोठी वेलची आहे आणि लवंग आणि काळी मिरी आहे। त्यासोबत कांदा सुद्धा फ्राय करून घेतला आणि इथे साईडलाच माझी नाश्त्याची तयारी चालू आहे। स्वरला सुद्धा हेच गेलं टिफिनमधून आणि आमच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा हेच आहे। कांदा थोडाफार नरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरच्यांची पेस्ट टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे मिक्स केलं। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकला। टोमॅटो थोडा नरम झाला की त्याच्यामध्ये मी लगेचच सुके मसाले टाकले की त्याच्यामध्ये आहे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला। सुके मसाले मी थोडेच टाकले कारण की ऑलरेडी मी खडे मसाले टाकलेच आहेत, त्याच्यामुळे मग सुके मसाले पण जास्त पडले की जास्त चटका लागेल तिखटपणाचा, म्हणून हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी आता डाळबी टाकून घेतली आणि थोडासा एक बटाटा सुद्धा घेतलेला आहे छोटा। डाळबी व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये हळूवारपणे हलवणार कारण की डाळबी सुद्धा नाजूकच आहे आणि बासमती राईस सुद्धा नाजूकच आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये बासमती राईस टाकून घेणार। राईस मी 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून ठेवला होता। आता ह्या राईसला मी एकदम व्यवस्थितपणे हळूवारपणे मिक्स करून घेणार। याचं मेजरमेंट मी असं घेतलं की 1 वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे ते अंगासरशी भिजले गेले। कुकरमध्ये राईस करताना मी थोडं मिठाचं प्रमाण थोडं जास्तच टाकते। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेणार। आता ह्या राईसला मी 2 शिट्ट्या करून घेणार। 2 शिट्ट्यांमध्ये राईस अगदी फळफळीत होऊन जातो। आता तयारी भाजीची, तर भाजीसाठी मी सफेद वाटाणा घेतलेला आहे भिजवलेला आणि त्याच्यामध्ये मी 1 बटाटा टाकलेला आहे। बटाट्याच्या फोडी आहेत ना थोड्या जाडसरच मोठ्या ठेवल्या आहेत। भाजीला सुद्धा मी कुकरमध्येच फोडणी देणार आहे। तर तेल घेतलं आहे, मोहरी टाकून कढीपत्ता आणि हिंग टाकलेला आहे आणि टोमॅटो मी मिक्सरलाच ग्राइंड करून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत, थोडीशी हळद टाकलेली आहे वरतून टोमॅटो नरम होण्यासाठी। आणि आता मी कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणजे 1-1.5 चमचाच घेतलेला आहे। आमच्याकडे कोकणात ना कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते प्रत्येक भाजीमध्ये पर्टिक्युलरली ज्या भाज्या आहेत ना बनतात रस्सेवाला त्याच्यामध्ये टाकतातच, पण मी खूप कमी प्रमाणामध्ये हे वाटण टाकते। त्याचबरोबर लाल तिखट आणि गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि थोडं परतवल्यानंतर आता वाटाणे आणि बटाटा मी मिक्स करून घेतली। मला भाजी जास्त पातळही नको आहे आणि जास्त सुकीही नको आहे, तर मी माझ्या हिशोबाने कन्सिस्टन्सी ठेवून मी पाणी ॲड केलेलं आहे। वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कुकरच्या आता 3-4 शिट्ट्या करून घेणार। इथे माझी वाल खिचडी तयार झालेली आहे। वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि पहा किती फळफळीत असा भात तयार झाला आहे। एकदम चिपचिप वगैरे काही नाही, पाणी एकदम प्रॉपर मेजरमेंटमध्ये टाकल्यामुळे, आणि याचा बटाटासुद्धा एकदम व्यवस्थितपणे शिजले आहे, हा पहा। आता इथे माझी भाजीसुद्धा तयार झालेली आहे। वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि इथे भाकऱ्यासुद्धा रेडी झाल्या आहेत तांदळाच्या। आता वेळ आहे टिफिन पॅक करण्याची, तर इथे मी टिफिन पॅक करून घेते आणि राईसचे प्रकार तर मला खूपच आवडतात। जास्तीत जास्त राईसचे प्रकार मी वेगवेगळ्या प्रकारे मी बनवतसुद्धा असते। या राईसबरोबर ना लोणचं, पापड आणि कोशिंबीर यांची जोडी खूप छान वाटते। तसं तर सगळ्या राईसबरोबरच पापड, लोणचं, कोशिंबीर हवी आहे, छान वाटतं। मला राईस एवढा प्रिय आहे की मी एखादा दिवस स्किप करू शकते, पण बाकीच्या दिवसाला राईस थोडा तरी हवाच हवा आहे। थोडासा तरी राईस खाल्ला ना तरी एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आणि मनही समाधानी होतं। तर इथे पापड मी घेतलेला आहे टिफिनमध्ये आणि इथे थोडंसं स्वीट आहे। तर आजचा माझा टिफिन रेडी झालेला आहे। इथे तांदळाची भाकरी, राईस आहे, कोशिंबीर, पापड, स्वीट आहे, लोणचं आहे, भाजी आहे। कामं इथे संपली नाही आहे। जेवण केलेल्याची भांडी सगळी आवरूनच मी निघते। निघण्याच्या आधी मी पूर्णपणे किचन क्लीन करूनच मी निघते, तेव्हाच मला कुठे ते समाधान वाटतं। कारण की रात्री जेव्हा ऑफिसमधून घरी येते तेव्हा असं किचन बघून खरोखर मनाला समाधान मिळतं, कारण की जास्त काही किचनमध्ये अडचण वगैरे काही नसते, भांडी फक्त लावून घ्यायची असतात। तर मग अवतार थोडा विचित्र आहे। आता मी रेडी होते ऑफिसला जाण्यासाठी। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा।
भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर. खाली नव्हती पण मी एकच खाणं होती.